तुला लय कोशिश केली बघ, पण अजून पाव तर एक सुद्धा शिवी कुणी हासडली नाही बघ. हा चिंच्या, हरामखोरा, बजरंग्या. आ, ही आकाशवाणी कुठून झाली? आईला गद्धड्या, आजोबा आपण अरे मात्या मागून करतो ना फोन. हरामखोरा, केव्हापासून तुला हाका मारतोय? सामान कोण घेणार? घेतो की. घे ना द्या मग. इकडे लोटा, द्या इकडे. कोण बाबा? हो, कधी आलात? आता आणि आई नाही आली? नाही. आजोबा. अरे अरे अम्मे, हे आपल्या कृष्णामाईचं तीर्थ. हं. आणि ही बाटली. हिसकीची बाटली आणा इकडं. गर्दबा, आ? ही विस्की नाही, हे गोमूत्र आहे. गाईचं गोमूत्र. नाही, म्हशीचं. हा हं काय? अरे वेड्या, आम्हाला दिवसातून अगदी नियमितपणे 2 वेळा 4 अंश गोमूत्र घ्यावं लागतं. कळलं? हे घे. नाही नाही, तुझ्याकडे नको. तू पुढची लेखादेवळी बाटली. अरे बाबा, इथं मुंबईत वेळच्या वेळी हवं तेव्हा गोमूत्र मिळायची वांदे. हो. माझ्याकडेच असू द्या. आजोबा काय आणले? आजीने यात लाडू दिले. नाही रे वेड्या, हे लाडू नाहीयेत. यात शेण आहे, शेण. ची काय घे, बाथरूम मध्ये नेऊन ठेव. हं? अरे बाबा, आम्ही निसर्गोपचारी माणसं. इथं मुंबईत वेळच्या वेळी शेण मिळणार नाही आणि आम्हाला साबण चालत नाही. आंघोळीला शेण लागतं, समजलं? म्हणून घेऊन आलो. वा वा वा, सासरे बुवा अचानक येणं केलं. यावं लागलं. नेहमी सारखं. बरं का रमे, आपल्या रतनसाठी एक स्थळ पाहायला आलो. अय्या, खरंच बाबा? हं. नाव काय नवऱ्या मुलाचं? गोपी. गोपी म्हणजे गोपीनाथ गोपाळ गोडांबे. म्हणजे गो गो आणि गो. वा रंग. गोपाळ गोडांबे म्हणजे मुलाचा बाप, माझा बालमित्र. असे. वारला बिचारा तो आता. हं, त्याला 2 मुलं. हं, एक गोपी हं. आणि दुसरी गोपीची मोठी विधवा बहीण दुर्गा. दुर्गा. विधवा. पुढे काय बाबा, सांगा ना. तर करोडपती बापाचा एकुलता एक पोर, हुंडा एक पै सुद्धा द्यावा लागणार नाही. वा. अय्या, बरं झालं बाई. पण बाबा, रतनला नाही दाखवायला आणलं ते? आधी या गोपीची प्रथम गाठ घ्यायला हवी. तो लग्नाला तयार झाला तर मग पुढला. गोपी, हे काय नवीन खूळ? काय म्हणताय ताई साहेब? हायकिंगची प्रॅक्टिस करतोय. अजिंक्यगड चढायचंय ना? फार गुळगुळीत आहे तो. आपल्या भिंतीसारखा नाही, कळलं का ताई साहेब उर्फ अक्का साहेब? काय म्हणताय सॉलिसिटर कलिंगडे उर्फ बारशिंगे? आपल्या विवाह प्रित्यर्थ वाईचे रंगो राघो इथे बातचीत करण्यासाठी येणार आहेत, होय ना मॅडम? हो ना. अशा अवस्थेत तुम्हाला बघून ते काय म्हणतील? वेडा म्हणतील असंच ना? नाहीतरी दुर्गाक्काच्या नादानं तुम्ही मला वेडा करण्याचा प्रयत्न करीतच आहात काय? छे छे, आपल्याला वेडा ठरवून आमचा काय फायदा? फायदा? माझं लग्न झालं नाही तर सगळी इस्टेट एकट्या दुर्गाक्काची होणार. मग तुम्हाला मोकळं कुरण चरायला मिळणार नाही का? वरून दबाव आणून पास झालेले सॉलिसिटर बारशिंगे. अगदी बरोबर. लाज नाही वाटत? सॉलिसिटर सॉलिसिटर, अहो पडले वाटत. उठा, कडमडताय कसले. उठा उठा. फुकटची इस्टेट चरायला मिळणार या आनंदानं बेहोश पडलेले दिसताय. आनंदाने नव्हे, मग या शिंगामुळे. देवा परमेश्वरा, काय भुतावळ आहे ही. हे काय, तू कुठे निघालास? आणि ते रंगो राघव आल्यावर त्याला काय सांगायचं? आपल्याला लग्नाच्या भानगडीत पडायचंच नाही. हा, आता पसंत पडली तर तसंच राहू म्हणावं. विल स्टे टुगेदर. बाय. अरे
सगळी कार्टी उलटली आणि हे एकच माकड कोण उरलंय? माकड कुठे आहे माकड? अहो काहीतरीच. मी माकड नाहीये, मी मुलीचा बाप रंगो राघव. ओ आय सी. आमचे आबासाहेब आम्हाला आपल्याविषयी नेहमीच सांगत असत, पण भेटीचा योग कधीच आला नाही. तो योग आज आला. आपण दुर्गा अक्का का? आम्ही दुर्गा देवी. दुर्गा देवी. नमस्कार दुर्गा देवी. आपल्या गालाला काहीतरी लागले. म्हणजे काहीतरी कुणीतरी केव्हा तरी कशाला तरी ते आपलं ते एका मुलीनं ते जाऊ द्या हो. ते काय घेऊन बसला? त्या मगाच्या घोळक्यामध्ये तो तुमचा गोपी होता का? गोपी गोपी. गोपी काय चांगलं ऍटमॉस्फिअर आहे. हो, तुम्हाला तर नेहमी शूटिंगच सुचतं. ए बजरंग! ए बजा भाऊ! जी अरे असं कर. आपले जावई बाबू कुठे गेलेत? ते बाहेर आहेत. हो ना, मग ग्लास काढ. हा? आपण आज सेलिब्रेट करणार आहोत. गल्लास आईला म्हातारा बी टंपरबाज दिसतोय. जावई बापू. हा. काय बाबा? आज रात्रीच्या एसटीनं मला परत गेलंच पाहिजे. Good. पण बाबा, मी आज तुमच्यासाठी पुरणपोळ्या करणार आहे. पुरणपोळी नको, रात्री प्रवासात त्रास होईल. इतरांना सेलिब्रेशन हा. ही तुमच्यासाठी हम्म. आणि आजोबा ही तुमच्यासाठी. हा? म्हणजे मी मद्य पिणार असं वाटलं की काय तुला गर्दवा? गाढवा. अरे मी गोमूत्र घेणार आहे बैलोबा. कळलं का? आणि म्हणून तर तुला हे ग्लास आणायला सांगितले शंखोबा. शंखोबा अबा बाबा 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 कर्दबा बैलोबा शंखोबा वाजोबा चोपडोबा. सासरे बुवा लेटस हा? चीयर्स. इकडे इकडे हा. गोमूत्र with beer. हा. बाबा, रतनच्या स्थळाचं काय झालं असं विचारत होते मी. काय झालं त्याचं? बरी आठवण केलीस. तर त्याचं काय झालं? माझी आणि त्या गोपीची अगदी थोडक्यात चुकामुक झाली. म्हणजे मी तिथं पोहोचलो आणि तेवढ्यात तो कुठेतरी गेला. आता त्याच्या बहिणीशी म्हणजे त्या दुर्गेशी तसं माझं बोलणं झालंय का? सासरे बुवा फार जवळून बोलणं झालेलं दिसते. हा? फार चांगली पोरगी आहे. हा. कसं अगदी मोकळं वागणं. हा. आमचं अगदी दिलखुलास बोलणं झालं. हा? हा. हा. बरं का जावई बापू, जा. गोपीच्या हा. वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रात अगदी स्वच्छ लिहून ठेवलंय काय की गोपीनं जर लग्न केलं नाही हं. तर त्यांची सगळी इस्टेट धर्मादाय. नाही. हा? ती सगळी इस्टेट दुर्गीला म्हणजे त्या गोपीच्या बहिणीला मिळेल. आणि म्हणून रमे आणि जावई बापू मी दोघांनी त्या गोपीला नेहमी भेटायचं, त्याला लग्नाला तयार करायचं आणि हळूच आपल्या वाईला घेऊन जायचं. रतनची लग्न लावूनच आपण त्याला परत पाठवू. हो हो. डॉक्टर बगाराम गायतोंडे. डॉक्टर बगाराम गायतोंडे. डॉक्टर बगाराम गायतोंडे. येस हसनाय मसनाय मलकाय हुस्न रतन गद्रे. डॉक्टर, येस तुम्ही मला आपली प्रेयसी समजता की पेशंट? का 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 त्या स्टेथोस्कोपनी काय करता? काय करतो म्हणजे काय म्हणजे तुझ्या आणि माझ्या हृदयाची धडकन मोजतोय. 8 दिवसापूर्वी मी मुंबई जेव्हा कुटुंब नियोजनाच्या शिबिरासाठी इथं आलो तेव्हा मला कल्पनाही नव्हती की तुझी आणि माझी ओळख होईल, तुझ्या आणि माझ्या हृदयाची अदलाबदल होईल.